नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. थंबनेलवरनं तुम्हाला कळालं असेल उद्यापनाचा म्हणजे जी तयारी आहे तो व्हिडिओ आज असणार आहे आपला. पण तो व्हिडिओ म्हणजे पुढे कंटिन्यू करण्याच्या आधी काही गोष्टी सांगते. कारण तुमच्या बऱ्याचशा कमेंट येतील. कारण बराचसा प्रश्न हा सगळ्यांना होता आणि मला देखील तो प्रश्न पडलेला की उद्यापन कधी करायचं, कारण दत्त जयंती आल्यामुळे ते उद्यापन कधी करायचं हे काहीच कळत नव्हतं. ऍक्च्युली आम्ही हा विचार करून गुरुवारपासून पारायण चालू केलं. म्हणजे आम्हीच म्हणते, कारण मी आणि सचिन आम्ही दोघांनी, मी पारायण म्हणजे मी तर नाही केलेलं आहे पण सचिनने केलं, पण त्याच्याबरोबर म्हणजे मला जशी जमेल तशी मी पण सेवा केलेली आहे. तर त्याच्यामुळे म्हणून मी आम्ही म्हणते. तर आम्ही असा विचार केलेला ना की गुरुवारी आलं तर मग पुढच्या गुरुवारी जेव्हा येईल ना त्या दिवशी चांगला दिवस आहे, दत्त जयंती पण असेल आणि गुरुवार पण आहे मार्गशीर्षचा, तर उद्यापन करायला खूप छान आहे. तर हा विचार करून आम्ही गुरुवारपासून पारायण करायला सुरुवात केली. पण नंतर मग बरेचसे व्हिडिओज, बरेचसे काही जणांनी विचारलं, मग त्यांचं असं होतं की दत्त जयंती आल्यामुळे म्हणून मग उद्यापन करू नये वगैरे. माझं बरंचसं कन्फ्युजन होतं. मग आम्ही आमच्या गुरुजींना विचारलं, म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही नेहमी पूजा कार्यासाठी वगैरे विचारणा करतो किंवा ज्यांच्याकडनं करून घेतो आम्ही, तर त्यांना मी विचारलं तर ते मला म्हणाले की तुमची आज वाचून झाली तर तुम्ही उद्या उद्यापन केलं तरी चालेल. मग त्यांच्या सांगण्यानुसारच मग मी आता ठरवलं की उद्या उद्यापन करायचं आहे. तर मी उद्याच उद्यापन करणार आहे आणि उद्या गुरुवार पण आहे. तर म्हटलं ते तुमच्यावर थोडक्यात शेअर करते की मी कशा पद्धतीने करणार आहे, काय तयारी करणार आहे. तर काय तयारी करणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवते आणि पूर्णपणे उद्यापनाचा जो काही ब्लॉग असेल तो मी शूट करण्याचा आणि शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करू. मला ॲक्च्युली खूप असं टेन्शन पण आलेलं की सगळं नीट व्यवस्थित पार पडेल की नाही, व्यवस्थित सगळं होईल की नाही. पण स्वामींनी आणि दत्तगुरूंनी सगळं घेतलं व्यवस्थित. म्हणजे झालं, आज पारायण पूर्ण झालं आणि आता उद्या उद्यापन करायचं आहे. तर त्याच्यामध्ये पण माझ्याकडनं जे काही व्यवस्थित करता येईल ना ते माझ्याकडनं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यासाठीच आम्हाला थोडंसं मनात असं वाटत होतं की म्हणजे आपल्याला असं एक वाटतं ना की अरे खरंच म्हणजे एवढं आपण केलं आणि नंतर मग काही एका दिवसासाठी मागे पुढे व्हायला नको. पण ते मग म्हणाले की नाही तुम्ही केलं तरी हरकत नाही. मग म्हटलं चला आपण उद्याच करून घेऊ. तर चला, मार्केटमधनं जे काही मला फुलं वगैरे जे काही लागणार होतं ना ते मी ऑलरेडी कालच आणलेलं, म्हणजे मंगळवारी घेऊन आली. म्हणजे फुलं, त्याच्यानंतर ते 5 प्रकारची पानं, विड्याची पानं वगैरे हे सगळं मी आधीच आणून ठेवलं. तर आज मार्केटमध्ये मी गेली असेल तर प्रचंड गर्दी होती. त्याच्यामुळे मग मी ठरवलेलं, कारण गेल्या बुधवारी मी गेलेली ना, मला बराच वेळ झाला, म्हणजे 1-1.5 तास माझा दादर मार्केटमध्ये गेला फक्त थोड्या थोड्या गोष्टी घेण्यासाठी. म्हणून मग मी तर काहीच नाही, मग जे मेन मार्केट, फुल मार्केटचं जे काम होतं ना ते मी कालच करून घेतलेलं. आणि आता जे काही उद्यापनाच्या दृष्टिकोनातून जे काही मला लागणार आहे ना ते मी घेऊन आली. ते काय काय लागणार आहे आणि कशा पद्धतीने माझी तयारी आहे ते थोडक्यात शेअर करते तुमच्याबरोबर. उद्यापनमधली अजून एक गोष्ट जी आहे, जी सांगितली जाते की एखाद्या जोडप्याला आपण म्हणजे जेवू घालायचं असतं. तर तसं शक्य तर नाही आहे, कारण प्रत्येकांना आता काही असतं, ऑफिस आहे आणि मधला दिवस असल्यामुळे काही शक्य नसतं. तर मग अशा वेळेस मी म्हटलं आमचे जे गुरुजी आहे त्यांच्यासाठीच मी शिधा काढून ठेवणार आहे. तर त्याच्यासाठी तांदूळ, रवा, डाळ, त्याचबरोबर बटाटी, साखर, अशा सगळ्या गोष्टी मग मी घेऊन आलेली. आणि या मग मी जेव्हा नैवेद्य काढेन, म्हणजे जेव्हा आपण नैवेद्य दाखवणार देवाला, आरती करू, त्याच्यानंतर मग आपल्याला जसं गाईला पान दाखवायचं असतं तसंच मग मी त्याच वेळेस हे जे गुरुजी आहेत त्यांना हा शिधा नेऊन देईन. मग ते मंदिरात भेटतील मला किंवा मग त्यांच्याकडे जाऊन मग मी हा शिधा त्यांना देऊन येईन. म्हणजे मग ती गोष्ट पण मनात राहणार नाही की आपण कोणाला दिलं नाही किंवा आपल्याकडनं राहून गेलं. तर ही एक गोष्ट मी ठरवलं आहे. तर त्याच्यासाठी या गोष्टी घेऊन आली आहे मी, म्हणजे तांदूळ, बटाटा, रवा, त्याचबरोबर डाळ आहे, त्याचबरोबर साखर आहे, अशा सगळ्या गोष्टी घेऊन आली. आणि उद्या ना भजी, कांदा वगैरे न वापरताच आपल्याला जेवण करायचं आहे. तर मग मी म्हटलं भजी आपण आहे ना मुगाची डाळ आणि चण्याची डाळ मिक्समध्ये करू, म्हणजे बेसनचा पण वापर होईल आणि अगदी खूप जास्त म्हणजे चण्याची वगैरे म्हणजे एकदम असं हे नको, म्हणून थोडीशी मुगाचीनी सॉफ्ट पण होतील आणि टेस्टला पण छान होतील. पहिला मी विचार करत होते फक्त आपण उडदाचे वडे करू, की ते पण खूप जेवणासाठी चांगले आहेत. पण नंतर मी म्हटलं उडदाचे करण्यापेक्षा चण्याचे करूया, म्हणजे चण्याचा पण पदार्थ म्हणजे बेसनाचा पण एखादा पदार्थ जेवणामध्ये आपण केल्यासारखा होईल. म्हणून मग मी ते पण घेऊन आली बघा. आणि रवा मी माझ्यासाठी आणलेला आहे, म्हणजे मी विचार करते शिरा करू की खीर करू,
कारण मी बऱ्याच वेळा असं वाचलेलं पण आहे, दत्त महाराजांना तांदळाची खीर पण खूप आवडते आणि किंवा मग गव्हाची लापशी वगैरे. तर मग आता गव्हाची लापशी करायची की रवा करायचा की खीर करायची हे अजून मी काहीच ठरवलं नाही आहे. ते उद्या मी जेव्हा सकाळी करायला घेईन ना तेव्हा ठरवेन. त्याच्यानंतर फळं घेऊन आली, कारण उद्या सचिनचा उपवास असणार आहे आणि त्याचबरोबर आपली मार्गशीर्ष पण गुरुवार असल्यामुळे फळं माझी आणायची राहिलेली. तर ना म्हणजे नैवेद्यासाठी मी हे छोटेसे पेढे घेऊन आली पंचीकरमधनं. तर ॲक्च्युली ना मला असं वाटतं, म्हणजे जेव्हा गुरुवार येतो ना तेव्हा मला असं सगळं पिवळंच दिसत असतं. म्हणजे मला असं वाटतं जेवढ्या गोष्टी आपण पिवळ्या घेऊन येऊ ना तेवढ्या चांगल्या असतात, म्हणून मग मी सगळं पिवळं आणायचा प्रयत्न करते. म्हणून फळं मी पेर आणलं, त्याचबरोबर मोसंबी आणली, त्याचबरोबर केळी आणली, जी गेल्या गुरुवारी मी केळी आणली नव्हती. म्हणून मग जेवढं मला पिवळ्या गोष्टी आणता येतील ना तेवढ्या गोष्टी मग मी पिवळ्या आणल्या. म्हटलं नैवेद्यासाठी सगळ्या गोष्टी आज पिवळ्याच असतील तर छान वाटतात. म्हणजे एक मनाला हे वाटत राहतं की अरे ह्या छान झालं की आज सगळं पिवळ्या गोष्टी मी आणल्या, कारण दत्त महाराजांना स्वामींना पिवळा रंग खूप आवडायचा. तर बऱ्याच वेळा अशा गोष्टी गुरुवार असल्यानं की या सगळ्या छोट्या गोष्टी माझ्या डोक्यात फिरत असतात आणि तुमच्याबाबत पण असं होतं की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. भाजीमध्ये उद्या करायची आहे मला घेवड्याची भाजी. त्याचबरोबर आहे मटार मी घेऊन आलेली मार्केटमधनं. म्हटलं फ्लॉवर मटार अशी आपण एक भाजी करू, फ्लॉवर मटार बटाटा किंवा मग फ्लॉवर मटार किंवा मग मटार बटाटा अशी एखादी भाजी करू थोडीशी. आणि किंवा मग मी विचार केला की मग बटाट्याची फक्त प्लेन भाजी करण्यापेक्षा असं करूया, उपवास आहे त्याच्यासाठी मग मी शिंगाडे पण घेऊन आली. तर म्हटलं सकाळी उपवास म्हणजे सगळं झाली पूजा वगैरे की मग आपण शिंगाडे खाऊ शकतो. म्हणजे सचिनला तर मी नाही देणार आहे, पण मी तर खाईन शिंगाडे, माझं तर उपवासच आहे. तर मी विचार केला की मग त्याला चालतील की नाही मला माहिती नाही. जर तोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला तर मला नक्की कमेंट करून सांगा, कारण आता 7 दिवसामध्ये जेवणाच्या बऱ्याचशा गोष्टी त्याने वर्ज केलेल्या. म्हणजे एकच जे धान्य आहे तेच त्याने 7 दिवस घेतलेलं आहे. तर डिटेल असेल तुम्हाला जर माहिती हवी असेल तर मला नक्की सांगा. येणाऱ्या ब्लॉगमधनं मी ती नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर. मला देखील आवडेल तुमच्याबरोबर शेअर करायला. एवढ्या दिवसात मी ते काही शेअर केलं नाही. मी म्हटलं प्रत्येकांना, कारण जेवढं आपण सांगू ना तेवढं म्हणजे, आणि किंवा जेवढं त्याच्यावर कमेंट्स येतात मग आपल्याला थोडंसं असं वाटतं की अरे हे करायला पाहिजे होतं किंवा हे नको करायला पाहिजे होतं, अशा सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे म्हणून मी काही शेअर नव्हत्या केल्या. पण जर तुम्हाला माहिती हवी असेल की कशा पद्धतीने केलं, आम्ही काय केलं, तर ते मला पण तुम्हाला सांगायला खूप आवडेल. तर मला नक्की कमेंट करून सांगा, मग मी लवकरात लवकर तुमच्याबरोबर शेअर करेन. आज घेवड्याची भाजी घेताना थोडंसं कन्फ्युजन झालेलं, कारण बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की घेवड्याच्या शेंगा म्हणजे जी भाजी करायची असते. आता घेवड्याच्या शेंगा म्हणजे काय हे मला खरंच माहिती नाही. म्हणजे घेवडा मी आणते नेहमी, तो तर दर गुरुवारी मी आणतेच. त्याच्यामध्ये जो श्रावण घेवडा म्हणून आणते ना तो मी घेऊन आली आज. मला असं वाटलं श्रावण घेवडा म्हणून जो आणतो ना तो म्हणजे घेवडाची शेंगा असतील. पण नंतर मला आईला मी विचारलं रात्री की अगं हे मी आणलेलं बरोबर आहे का, म्हणजे मी तिला फोटो काढून पाठवलं. तर ती म्हणते की जे तू तर आणलंच आहे ना तो पण घेवडाचाच प्रकार आहे, पण तू आणलायस घेवडा म्हणून तर तू त्याचा नैवेद्य कर. पण घेवड्याच्या ज्या शेंगा असतात ना त्या वेगळ्या असतात, ज्या ती प्रॉपर गावी राहिलेली आहे त्याच्यामुळे तिला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण मला त्या काही गोष्टी माहिती नाही आहेत. तर इथे बघा हा जो रॅक आहे ना, हा इकडे जो मी आपला टिश्यू नॅपकिन रोल ठेवलेला तो संपला आहे आणि मी ते तसंच लटकत ठेवलं आहे. आणि हा जो भाग आहे ना हा पूर्णपणे रिकामी आहे. तिथे काय ऑर्गनाईज करू ना मला कळत नाही. माझ्या बाबतीत तसं कधी होत नाही, पण असं झालं आहे. ही जी बॅग जी आपण ज्यूट बॅग मागवलेली ना ती तर परफेक्ट तिथे राहिलेली आहे. आणि खालचा किचन काउंटर बघायला तर अगदी मस्त दिसतोय आणि वरती बघायला तर बघा कसं दिसतंय. तर एका साईडला ना मी कुकर लावून घेतलं आहे, माझ्यासाठी लावलेलं आहे माझ्या जेवणाचं. तर आणि एका साईडला मी आता ना सचिनला ना मी पीठ आणायला सांगितलेलं. ॲक्च्युली कसं होतं ते तो खाली गेलेला तेव्हा मी त्याला सांगितलेलं की माझं चपातीचं पीठ संपत आलेलं आहे, तर आता दळण काढायला काय ते जायला वेळ नव्हतं, म्हणून मी त्याला सांगितलेलं 1 किलोचं पॅकेट घेऊन ये. तर तो 1 किलोचं आणण्याच्याऐवजी 5 किलोचं पॅकेट घेऊन आला. आणि हे पण देशपांडेंचंच आहे बघा. याच्यामध्ये प्रीमियम चपाती आटा करून आहे, जे नॉर्मल रेग्युलर येतं त्याच्यापेक्षा हे थोडंसं जास्त महाग असतं. आणि हे 5 किलोचं तो घेऊन आलेला. आणि आता हे मला पहिलं संपवायचं आहे, कारण माझ्याकडे जे थोडंफार आहे गव्हाचं पीठ केलेलं
ते मी तसंच ठेवणार आहे. पहिले हे 5 किलोचं संपवून घेईन आणि त्याच्यानंतर मग नवीन मला दळायला द्यायचं. तर बऱ्याच वेळा मी पण दळायला देताना त्याच्यामध्ये थोडेसे सोयाबीन ॲड करते, तर त्याच्यामुळे ते त्याला लक्षात असणार आणि त्याने हे घेऊन आलेलं आहे. तर असं माझ्याबरोबर बऱ्याच वेळा सांगते मी, एखादी छोटी गोष्ट त्याला सांगते आणायला आणि तो त्याच्या बदलीनं बरीच वेळा मोठी गोष्ट घेऊन येतो. तर या 7 दिवसात ना एक मनापासून ना एक खूप इच्छा, म्हणजे अशी एक म्हणजे कंटिन्यू मला वाटते की आपण अक्कलकोटला कधी जाणार आहोत, कधी जायचंय. म्हणजे माझी एक इच्छा आहे, जे मी स्वामींना बोलून दाखवलेली आणि त्यांनी ती पूर्ण पण केलेली. पण मला ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी तिथपर्यंत जाता आलं नाहीये. त्या गोष्टीसाठी मी वाट बघते आणि ते शेवटी असंच असतं, जोपर्यंत स्वामी बोलवत नाही तोपर्यंत काही बोलवणे येत नाही. आणि माझ्याबरोबर असं झालेलं पण आहे. आता बऱ्याच वेळा मी सोलापूरला पण जाते आणि एकदा असंच झालेलं, आमचं पूर्ण सोलापूर म्हणजे अक्कलकोट, म्हणजे मी सोलापूरमध्येच आहे, स्वामींच्या दर्शनाला जायचं असं सगळं ठरलेलं होतं आमचं. आणि माझ्या अचानकच पोटात दुखायला लागलं आणि मग मी घरी राहिली आणि बाकी सगळेजण स्वामींचं दर्शन घेऊन आले. तर शेवटी ते असतं, स्वामींनी बोलवल्याशिवाय आपल्याला काही योग येत नाही. तर मला ना आता या 7 दिवसांमध्ये खूप असं वाटतंय की मला गिरनारला जायचंय. कारण गिरनारच्या सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत, जे जाऊन वरती मी दर्शन घेतलेलं. आणि मी या सगळ्या गोष्टींमध्ये एक हे होऊन गेले की म्हणजे आता मला बोलताना शब्द खरंच सुचत नाहीयेत. म्हणजे मला माझे जे मला खरंच आठवत नाहीये आता मी काय, म्हणजे मला तुमच्या शब्दातच सांगता येत नाहीये की मला असं वाटतं की मला परत एकदा गिरनारला जावं आणि परत एकदा दर्शन घ्यावं. मी एवढी वर्ष जी काही दत्तगुरूंची मला जशी जमत होती तशी जी काही सेवा करत होती, ती माझ्याकडनं कुठून तरी त्याच्यामध्ये थोडाफार खंड पडत होता किंवा काय. पण त्यांनी माझी पाठ नाही सोडली. म्हणजे ते नेहमी माझ्या पाठीशी राहिले आणि मला नेहमी त्यांनी आठवण करून दिली वेळोवेळी. आणि मला पहिला योग आला, तो पण मी बोलली तुम्हाला की मागे पण मी शेअर केलेलं की मी तो गिरनारला जाऊनच, म्हणजे त्यांच्या दर्शनानेच माझं म्हणजे पहिली ट्रिप मी जी केलेली माझ्या एवढ्या लाईफ मधली, ती गिरनार दर्शनानेच केलेली. तर आता मला खूप अशी इच्छा झाली, आज तर मला खूप असं वाटतंय की आपण गिरनारला जावं. पण माहिती नाही कधी परत योग येईल. माझी इच्छा तर खूप आहे, लवकरात लवकर मला अक्कलकोटला पण जायचं, तर ती पण इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. तर स्वामी लवकरात लवकर, दत्त महाराज लवकरात लवकर ती इच्छा माझी पूर्ण करा की मी तिथपर्यंत येऊन तुमचं दर्शन घेऊ शकेन. आणि आता मला खूप काही बोलायला तेवढं असं होत नाहीये. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री